अर्ज याच्यामुळे दिला की ग्रीनलँड शाळेचे TY स्वामी जे आहेत यांनी मला पहिलं बोलवून घेतलं आणि मला त्यांचं तुळजापूर रोड शाळेचं हे काम दाखवलं आणि मला सांगितलं त्यांनी की तुम्हाला अगोदर हे मला काम करून द्या म्हणून. पहिले त्या कामाची किंमत 1,60,000 ठरवली. 4थ्या फ्लोअरचं काम होतं. ते काम फक्त मला त्यांनी आउटरचं बांधकाम थोडं आणि पुढचं फक्त पॅरापेटॉल करून द्यायला सांगितलं. तेवढं काम मला त्यांनी मटेरियल चढवून 1,60,000 ठरवलं. मग माझं काम त्यांना आवडलं. मी ते काम त्यांना 8 दिवसात करून दिल्यानंतर मला त्यांनी म्हणले की मॅडमचं आमच्या घरचं सगळं असं ठरलं की आम्ही सगळंच काम पूर्ण बिल्डिंगचं काम तुम्ही करा. मग त्या कामाची रक्कम मला त्यांनी मी 11 लाख सांगितली. मी त्यांना 13,60,000 बिल्डअपने करून द्या म्हणलं तर त्यांनी मला बिल्डअपचं नाव काढू नका, मला गुत्त सांगा म्हणले. गुत्त म्हणले म्हणून त्यांनी मला लास्ट फायनल 11 लाखाला ते काम ठरवलं. मग त्यांनी आता मला काय म्हणतात की मी फक्त 11 लाख त्यांनी मला फक्त दिलेले आहेत. बाकीचे जी माझी पहिल्या कामाची 1,60,000ची रक्कम आहे त्यांनी म्हणतात मला की त्याच रकमेमध्ये मी ते काम तुम्हाला ठरवलेलं आहे. असे त्यांनी माझी फसवणूक करायला लागले आणि तेच जर काम बिल्टअपवर जर केलं तर माझं काम ते 14,76,000चं काम होतं आहे. असं त्यांनी मला फसवतात. मी ज्यांना वेळोवेळी पैशाची मागणी केली मला त्यांनी सांगतात की आज देतो उद्या देतो आणि फोन काही तारीख सांगतात आणि फोन लावला की फोन उचलत नाही. शाळेमध्ये गेलो त्यांच्या ऑफिस आयुर्वेदिक कॉलेजला त्यांनी तिथं डीन आहे तिथं जरी गेलो तरी मला त्यांनी सेक्रेटरी सांगतात की ह्यांना मध्ये येऊ देऊ नका म्हणून तुम्ही. त्यांनी पहिलं सांगून ठेवतील की ह्यांना मग आतमध्ये येऊ देऊ नका. कुठलं मॅडमला जाऊन भेटलो. मॅडमला पण सांगितलं. त्यांच्या मुलाला कृष्णा हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगितलं. कुणी माझ्या ह्याची दखल घेत नाहीत. SP ऑफिसला सुद्धा मी निवेदन दिलं. सिटी शहर पोलीस स्टेशनला दिलं. कामगार कल्याण ऑफिसला निवेदन दिलं. कुणीच दखल घेत नाहीत माझ्या कामात. तरी आता मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. मला 15 दिवसात मला न्याय द्या नाही तर मी सरळ आमरण उपोषणाला बसणार आहे म्हणून सांगितलं साहेबांना. ठीक आहे. प्रकरण काय आहे, कुठला आहे आणि कुठलं काम केलं होतं आपण? मी शाळेचं ग्रीनलँड शाळेचं काम केलं. कुठली ग्रीनलँड शाळा? तुळजापूर रोडची ग्रीनलँड शाळा. ठीक आहे. आपले पैसे कुणाकडे थकीत आहेत? TY स्वामी. ठीक आहे. मग आता त्यांचं म्हणणं काय आहे, काय म्हणतात एवढं आपण कधीपासून निवेदन कधी दिलेले आहेत? किती दिवस निवेदन देऊन मी आता 9 महिने झाले साहेब आणि काम करून मला 1 वर्ष होऊन कंप्लीट केले तरी माझी त्यांनी दखल घेत नाहीत कामाची. नुसतं होय म्हणतात आणि फक्त टाळमटाळी करतात माझ्या कामाची त्यांनी. ठीक आहे. मग त्याच्यानंतर किती वेळेस भेटलात आपण त्यांना? मी त्यांना वेळोवेळी प्रत्येक 8 दिवसाला त्यांना जाऊन भेटतो साहेब मी. पण त्यांनी माझी दखलच घेत नाही. होय म्हणतात आणि प्रकरण पुढे ढकलून देते त्यांनी फक्त. ठीक आहे. कामगार कल्याण व शहर पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला काय उत्तर देण्यात आले? त्यांनी म्हणतात की तुम्ही आता तुम्ही त्यांना समोर भेटा. त्यांनी मान्य केलं ठीक नाही तर तुम्ही पुढे कलेक्टर ऑफिसला जाऊन हे करा. तुम्ही निवेदन द्या सरांना एकदा. ठीक आहे. मग आता तुम्ही काय तर निवेदनमध्ये काय मागणी केली? मी निवेदनमध्ये मागणी केली की जे माझी कामाची रक्कम मूळ रक्कम आहे 1,60,000 जी पहिलं ठरलेली आहे ते माझी तेवढी रक्कम द्या नाहीतर मी उपोषणाला बसलो म्हणून असं निवेदन दिले सरांना.